नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर ते खेड हा 137 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। त्यामुळे रटाळवाणा वाटणारा नाशिक पुणे रस्ते प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर वैद्य आपल्या सोबत आहेत। सागर, नवा मार्ग खुला झाल्याने खरं तर प्रवाशांचा वेळ अर्ध्यावर आलाय तर नक्कीच दीपक, खरं तर ही गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती। नाशिक मुंबई, पुणे मुंबई हा जो महामार्ग तयार झाला, एक्सप्रेसवे तयार झाला, त्याच धर्तीवर नाशिक पुणे हा सुद्धा रस्ता व्हावा अशी ही अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या अंतर्गत ही मागणी अखेर पूर्ण झाली आहे। खरं तर हा रस्ता आता जो एरवी कंटाळवाना वाटायचा तो रस्ता आता अतिशय लोभसवाना आणि सुंदर वाटेल अशा पद्धतीचं हे सगळं काम झालेलं आहे। आपण जे दृश्य आता बघतोय ज्याच्यामध्ये आपण अगदी ठळकपणे आपल्याला पाहायला मिळेल की जवळजवळ 130 किलोमीटर पैकी 103 किलोमीटरचा जवळजवळ रस्ता पूर्ण झाला आहे। 5 ठिकाणी घाट जे आहे ते फोडून तिथून रस्ता गेलेला आहे। त्याच्यामुळे प्रवास करताना जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं लोक जलद गतीने तर पोहोचतील, परंतु अतिशय चांगला प्रवास लोकांचा होईल। 32 जवळजवळ पूल वेगवेगळ्या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत। 32 पेक्षाही अधिक ट्रक पार्किंग आणि इतर व्यवस्था सुरू करण्यात आल्या आहे। एकूण काय तर जो काही नाशिक पुणे मुंबई हा जो सुवर्ण त्रिकोण म्हटला जात होता त्यातला एक कोन जो आहे नाशिक आणि पुण्याचा, त्याचे रस्त्याची जी कनेक्टिव्हिटी होती ती काहीशी कमकुवत होती, ती आता अधिक चांगली झाली आहे आणि त्याच्यामुळे नाशिकसाठी विकासाचं एक प्रवेशद्वार खुलं होईल अशी अपेक्षा आहे। कारण आतापर्यंत 6 ते 7 तासाचा कंटाळवाणा प्रवास नाशिक पुण्यासाठी करावा लागायचा। रेल्वेची व्यवस्था फारशी पूरक नव्हती आणि त्यामुळे अनेक लोक जे आहेत ते व्हाया पनवेल पुण्याला जाणं पसंत करत होते। साहजिकच उद्योगधंद्यासाठी व्यवसायासाठी डेली जाण्या येण्यासाठी हा रूट जो आहे हा कन्व्हिनियंट नव्हता आणि त्याच्यामुळे आता ज्यावेळेस हा संपूर्ण रस्ता पूर्णत्वाच्या दिशेने आलाय तेव्हा निश्चित प्रवाशांमध्ये नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। विशेष म्हणजे सिन्नर आणि इतर जी छोटी छोटी गावं आहेत ज्या गावांच्या मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा बोजा पडायचा तो काहीसा कमी होईल। जवळजवळ 8 गावांना बायपास वळण देण्यात आलं आहे जेणेकरून या गावांमधला आता वाहतुकीचा भारही कमी होईल आणि प्रवास करणाऱ्या वाहनांना सुद्धा वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार नाही। निश्चितच सागर, खरं तर गेल्या 2 वर्षांपासून या सगळ्या संदर्भात मागणी होत होती। 2 वर्ष हा सगळा जो मार्ग आहे तो बनवायला गेलेला होता। आता या सगळ्यानंतर तुझं काही प्रवाशांशी बोलणं झालंय का? त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? दीपक, नक्कीच लोक सुखावलेले आहेत, कारण खरं तर ज्यांना काही ना काही कामानिमित्ताने पुण्याला जावं लागतं ती सगळी लोक या प्रवासामुळे खूप वैतागायची आणि याच्यासाठी नाशिक पुणे ही विमानसेवा सुरू करावं इथपर्यंत ही सगळी मागणी पोहोचली होती। परंतु आता जेव्हा की नाशिक पुणे महामार्ग सुरू होईल त्या निश्चितपणे लोकांच्या प्रवासाच्या वेळेत तर बचत होईलच, शिवाय इंधन असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचीही बचत होईल आणि हा प्रवास सुकर झाला म्हणजे आपाप प्रगतीची दारं जी आहेत ती नाशिककरांसाठी खुली होईल अशा पद्धतीचा एक चर्चा जी आहे, एक मत जे आहे ते वाहकांकडनं व्यक्त केलं जातंय। आणि विशेष म्हणजे जे टोल लावले गेलेले आहेत तिथे सुद्धा फारसा टोल नाही असं म्हटलं पाहिजे, कारण कारला केवळ 40 रुपयाच्या आसपास टोल जो आहे तो आकारला जाणार आहे आणि त्या बदल्यात जवळजवळ 3 तासाचा जो रस्ता आहे वेळ आहे तो वाचणार आहे। 6 तासाचा प्रवास 3 तासावर येईल आणि त्या बदल्यात केवळ 40 ते 80 रुपये टोल कार चालकांना द्यावा लागणार आहे। निश्चितच सागर, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे उशिरा का होईना अखेर महानगरांमधील प्रवाशांची इच्छा जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे 137 किलोमीटरचा हा जो महामार्ग आहे त्याचाच हा एरियल व्ह्यू आपण पाहतोय। सिन्नर ते खेड महामार्ग अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय।